मी बोललो की त्याच्या विरोधात बोलणार ती. बाई हो 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 एक ओके हो अगं ते पाणी आणते थांब 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 हा. हा. आई हळूहळू हो रे बाळा. ये आता आता ये दमलाशील ना ये बस. पाणी या कोण अरे ही आकांक्षा हाय. हाय आपल्याकडेच राहते ती. आपल्याकडे मी तुला सगळं नंतर सांगते. आता चाललेस ना तू पाणी पाणी. थँक्स. आता मला सांग तिथे तू काय पितोस? चहा कॉफी काय करू तुझ्यासाठी मी? इथे चहा चालेल. बरं चहा करते हा. काकू तुम्ही राहू द्या, मी बनवते. तुम्ही बसा. छान टाक. एक्सक्यूज मी प्लीज. थँक्यू. एक सेकंड. मग कसा झाला प्रवास तुझा? हा प्रवासाचं काही विचारूच नका. अगं त्या एअरलाईन्स वाल्यांनी माझं लगेज मिसप्लेस केलं. म्हणजे रे अगं लगेज माझी बॅग हरवली. बॅग हरवली? आई थांब थांब. तेव्हा नेमकं काय करावं कळे ना आणि त्या गोष्टीत सगळा वेळ गेला. आणि आम्ही ते काळजी करत बसलो होतो रे तुझी. म्हणजे तुझी बॅग आता मिळणारच नाही? नाही नाही मिळणार ना. ते म्हणाले घरी पाठवून देऊ म्हणून. हा बघू रात्रीपर्यंत वाट बघू. लेट्स सी. रात्रीपर्यंत? बापरे. अरे म्हणजे तोपर्यंत तू कपडे दुसरे कुठले घालणार? म्हणजे अरे प्रवासात आलेस थकून आले कपडे नको बदलायला का आई तुला पण? आई शांत हो. मिसेस मोरे शांत. काय हो ना मी आणेन ना मॉल मधून. त्यात काय एवढं. नाही आणि मॉलमध्ये जायची तरी काय गरज आहे? मी म्हणतो आपली मुलं आहेत ना त्यांचे वापर तुझे मिळेपर्यंत. काय काय नाही. हा. मुलं कोण मुलं? मोडशील माझी. एक्सक्यूज मी. सॉरी. ओ हाय श्रीकांत ये ना प्लीज. श्रीकांत उठ 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 उठ. छान आहे ना घर आमचं. छान होतं. तुम्ही राहायला यायच्या आधी छान होतं. पण आता बाय द वे कुणाची चॉईस आहे ही? काय हे? वॉलपेपर. अच्छा. नाही पण असं यू नो दिस ब्लू कलर इज मेकिंग मी नॉशियस. उलटी सारखं वाटतंय का? मी मी गोळी देऊ का? फक्त एक्सपायरी चेक करावी लागेल. बरेच दिवस नोकरी नाही आहे ना त्यामुळे. नाही नाही मी डॉक्टरने रेकमेंड केल्याशिवाय गोळ्या घेत नाही.
आणि तू तर MR आहेस ना? हो म्हणजे मलाही खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे MR व्हावं लागलं. म्हणजे आई बाबांची आधीपासून हीच अपेक्षा होती की मी डॉक्टर. श्रीकांत मलाही व्हायचं होतं. हे घर काकांनी तुझ्यासाठी घेतलं होतं ना? हो, म्हणजे मी लांब जाऊ नये म्हणून त्यांनी हे घर घेतलं होतं. आणि कसं आहे, लहानपणापासून मला माझी स्पेस हवी होती. मला प्रायव्हसी आवडते. सो म्हणून हे माझं घर आहे. दिस इज माय स्पेस. माझी जागा स्वतःची. नाही, पण काकांनी आम्हाला असं सांगितलं की पुढे तुझ्या बायकोमध्ये आणि काकूंमध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून त्यांनी हे घर घेतले. म्हणजे काकांनी सांगितलं, आम्ही काय एका कानाने दुसऱ्या कानातून बाहेर. रिअली? नाही, ते गमतीत म्हणाले असतील. असं काही नाहीये. इनफॅक्ट मी 12वीच्या परीक्षेचा अभ्यास इकडेच केला होता, याच रूम मध्ये. मी आणि माझे 4 मित्र आम्ही रात्रभर काय करायचं? कंट्रोल अभ्यास करायचो. कंट्रोल ऑफकोर्स. श्रीकांत, हा, मला एक प्रश्न होता मनात. हो प्लीज. इफ यू डोंट माइंड ना. शो. ऍक्च्युली ह्या घरामध्ये हे जे किचन आहे ते इथे काय आहे? ते कारण का काका काकूंच्या घरात वेगळ्या ठिकाणी आहे ना, पण इतरांच्याकडे तर वेगळीकडेच आहे, तर याच घरात असं मध्येच काय? हो ना, आणि ते बऱ्याच वेळेला लागलंय इकडे. तू corner. नाही काय ना, ऍक्च्युली बाबांना इथे बेडरूम मध्ये किचन बनवायचं होतं. नाही नाही श्रीकांत, मला सांग कुठल्या नाही कुणाची आयडिया ही? काय मूर्ख आहे का तो? किचन कधी हॉल मध्ये असतं का? ते बेडरूमच्या जागेवर असायला पैसे म्हणजे कसं प्रॉपर झालं असतं. हॉल पण कसं असं स्पेशियस वाटला असता. काय आहे ना, तुझा तो स्टडी टेबल आहे ना, तो ऍक्च्युली बाहेर असायला पाहिजे होता, प्रॉपर झाला असता. म्हणजे मी हट्टाने किचन इथे बनवून घेतलंय. मी बनवून घेतलंय ते. त्याची आयडिया आहे. आणि कसं आहे ना, किचन माझ्यासाठी जीव की प्राण आहे. आणि किचन कसं घराचा आत्मा असतो, सोल. आणि कसं दरवाजा जवळ आहे, समोर बेडरूम आहे, टीव्ही दिसतो नाही का, आणि शिवाय क्रॉस व्हेंटिलेशन आहे. सो मला असं वाटतं की परफेक्ट स्पेस आहे किचन साठी. आणि अरे मी बोलत काय बसलोय, मी इकडे कपड्यासाठी आलो होतो. माझी बॅग. अरे हो, थांब ना, मी कपडे घेऊन येतो. नाही वेट, मी पण सोबत येतो. नाही नाही, मी थांब. काय आहे, मला बेडरूम पण पाहिजे ना. ओके, तुझंच घर आहे. चला आता ये ना प्लीज. हे असं काय आहे? हा, हे कोण आहे? आई बाबा आहेत माझे. ओके, आय एम सॉरी. त्यामुळे काय काय आहे सगळं? मी भिंतीवरती किती खेळ मारून ठेवलेत. हा, हे काय? आणि हा काय रंग आहे? टॅक्सी परवडली यापेक्षा. हे बघा, तुम्ही भाडेकरू आहात. भाडेकरूंना असे बदल करता येत नाहीत, माहिती आहे ना तुम्हाला. आणि काय कुणी केलं हे सगळं? What the hell? तुला नॉक करता येत नाही का? कुणाच्या रूम मध्ये घुसायचं? आय एम रिअली सॉरी. काय, आधी माझं घर, हा, आणि आता माझी रूम. सगळीकडे भाडेकरू भरून ठेवलेत नुसते.